श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सकाळीच आपण संकष्टी चतुर्थीचा मसूर डाळीचा एक उपाय चॅनेलवर शेअर केलेला आहे. आत्ता देखील संकष्टी चतुर्थी विशेषच व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. संकष्टी चतुर्थीला बाप्पांची पूजा कशी करावी, बाप्पांना कोणत्या विशेष वस्तू म्हणजे कॉमन वस्तू सोडून काय व्हावे, किंवा या दिवशीपासून कोणत्या सेवेला सुरुवात करावी, मिठाचे उपवास कसे करावेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहे. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. सकाळी लवकर उठावे, अर्थातच डोक्यावरून स्नान करावे महिलांनी. ज्यांचा 5वा दिवस असेल त्यांनी पूजा केली तरी चालेल. ज्यांचा 4था दिवस आहे त्यांनी मात्र पूजा करू नये. कृपया तेवढी गोष्ट पाळावी, मनामध्ये नामस्मरण करावे. दुसरी गोष्ट, ज्यांना नव्याने उपवास धरायचा आहे त्यांनी अंगारकी चतुर्थीची वाट बघावी. मध्येच असे उपवास धरता येत नाहीत. बऱ्याच जणांना माहीत नसते म्हणून सांगत आहे. संकष्टी चतुर्थी ही आपल्या प्रत्येक भक्तासाठी, म्हणजे गणपती भक्त, प्रत्येक जणच गणपतीचा भक्त असतो. कारण आपल्या गणपती बाप्पाचं नाव, गणेशाचं नाव घेतल्याशिवाय आयुष्य पुढेच जात नाही. प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात असते ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि काही जण काय करतात, चुकून माकून की बाबा गणपती घरामध्ये बसले म्हणजे ते एक 10 दिवस आणि चतुर्थी एवढ्या 2च दिवशी गणपतीची सेवा करतात. पण नाही, तसं तर दररोज गणपतीची सेवा करणे अगदी अनिवार्य आहे. कारण की गणपती हा सुख करता म्हणजे सुख देणारा, दुःख हरता म्हणजे दुःख हरणारा, म्हणजे दुःख आपल्यातून काढून घेणारा, संकट मोच म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला तो चांगली देत असतो. बुद्धीचा देवता आहे, मुलांसाठी खूप चांगला आहे, सगळ्यासाठी कीर्ती, यश, सन्मान, मान या सगळ्यासाठी गणपती बाप्पा हा दैवत मानला गेलेला आहे. गणपती बाप्पाची खूप छान अशा मूर्ती आपल्याकडे अष्टधातूच्या आहेत. ज्यांना हव्या त्यांनी 77 57 94 94 41 या आपल्या नंबरवर अभिमंत्रित ज्यांना ज्यांना मूर्ती पाहिजे आहेत त्यांनी लगेच बुक कराव्यात. उद्या चतुर्थी आहे, उद्याच्या मुहूर्तावर त्यांची पूजा केली जाईल. तर उद्या सकाळी सगळ्यात आधी आंघोळ केल्यानंतर सगळ्या घरातली स्वच्छता वगैरे झाल्यावर देवपूजेला बसायचं आहे. शक्य झाले उंबऱ्यावर हळदीचे लेपन करा, दरवाजा स्वच्छ पुसा, दरवाजावर स्वस्तिक काढा, त्यानंतर रांगोळी किंवा तुमचं जे काही रुटीन आहे ते सगळं करा. देवापुढे बसा. देवापुढे बसताना पंचामृत घ्या तयार करून, छोटंसं थोडंसं घ्या, दूध घ्या, त्याच्यात मध, तूप, साखर, दही या गोष्टी घालून पंचामृत तयार करून घ्या. आणि गणपती बाप्पांना एका तामणामध्ये छोट्या पाटावर ठेवा, खाली अक्षता ठेवा, त्याच्यावर बाप्पांना ठेवा. आधी पाण्याने अभिषेक करा, अथर्वशीर्ष म्हणत करा. अथर्वशीर्ष जमत नसेल तर अर्थातच श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करा, किंवा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक केला तरीही चालेल. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. 21 वेळा पाण्याने, पुन्हा 21 वेळा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्या. मूर्ती स्वच्छ पुसा. त्यानंतर जे कोणतं घरात असेल ते अत्तर लावा. आपले पांढरे गेज वस्त्र जे लाल पिवळे आपण हळदी कुंकू लावून करतो ते घाला, जानवे घाला. गणपतीला मुख्य म्हणजे तुम्हाला एक सांगते की आपली करंगळीच्या शेजारची अनामिका जी आहे त्याच्यात कुंकू घ्यायचं, पाणी घालून ओलं करायचं आणि या बोटाने गणपतीच्या बाप्पाला इथे शेंदूर आणि शेंदुरावर कुंकू लावायचं. शेंदूर पण ओला करून. गणपतीला आणि महादेवांना कोणती वस्तू कोरडी व्हायची नसती, तर ओले कुंकू व्हायचे. अक्षता पण ओल्या घ्यायच्या आणि त्यांना वाहायच्या. अक्षता वहा, त्यानंतर शेंदूर चढवा, त्यानंतर कुंकू सांगितलं, अक्षता, हे सगळं अर्पण करून घ्या. दुर्वांची जुडी वहा. दुर्वांची जुडी वाहताना 21 दुर्वांची जुडी करायची आहे. त्यानंतर ती हातात घ्यायची आहे
आपलं अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून द्या, जमत नसेल तर 1 वेळा ऐका किंवा 11 वेळा ऐका, 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा. आणि त्यानंतरच ही दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला उद्या चढवायची आहे. आणि मग आरती, तुपाचा दिवा आणि नैवेद्य संध्याकाळी गणपती मंदिरामध्ये जाऊन 21 किंवा 11 गुळाचे खडे किंवा मोदक यापैकी काहीतरी नक्की अर्पण करा, कारण ह्याला महत्त्व आहे उद्याच्या दिवशी. आणि घरामध्ये सुद्धा खीर असेल, बुंदीचे लाडू असतील किंवा मोदक असेल असा नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवून झाल्यावर चंद्राची पण पूजा करायची, म्हणजे आधी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची, चंद्राला नैवेद्य दाखवायचा, घंटी वाजवायची, चंद्राला ओवाळून घ्यायचं. आपण जसं गणपती बाप्पाला ओवाळणार आहे तसं चंद्राला पण ओवाळून घ्यायचं. मग आरती करायची सहकुटुंबाने मिळून आणि त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या ज्या दुर्वा आहेत त्याचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे यातील जी एक दुर्वा आहे ना ती तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरा, कारण हातात देऊन खाल्ली सगळ्यांनी तर ठीक आहे, अन्यथा स्वयंपाकात वापरा. आणि बाकीच्या 2 दुर्वा तिजोरीमध्ये ठेवा. 2 दुर्वा मुलांच्या जिथं कुठं मुलं अभ्यासाला बसतात तिथं ठेवा आणि बाकीच्या दुर्वा जुडी करून ठेवून द्या. मुलं परीक्षेला निघाली की त्यातली दुर्वा त्यांच्या सोबत द्या. बघा तुम्ही ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. गळ्यात जरी घडी घालून त्याची जरी बांधली मुलांना आपण गळ्यात, परीक्षेला जाताना किंवा एखाद्या ठिकाणी जाताना तुम्हाला भीती वाटते की मुलगा बाबा लांब चाललाय माझा, परत येताना नीट यावा, तर ही दुर्वा जी आहे ती संरक्षण कवचाचे काम करते. म्हणून मुलांच्या गळ्यात ती दुर्वा तुम्हाला जेव्हा कुठं वाटेल, मुलगाच असं नाही, मुलगा मुलगी, मोठी मुलं, लहान मुलं, सगळ्यांसाठी सांगते. लहान बाळ जर रडत असेल तर त्याला सुद्धा ही दुर्वा गळ्यात गोफ जो असतो ना काळा, त्याला गच्च बांधायची. थोड्याच वेळात तुम्हाला चांगला फरक दिसून येईल. आणि तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे अर्थातच पैसा, धन दौलत ह्याची वृद्धी होईल. मुलांच्या इथे ठेवल्यावर त्यांचे लक्ष केंद्रित होईल. उद्या गणपती बाप्पाला जो अभिषेक करणार आहोत ते तीर्थ सगळ्या आपल्या घरातल्यांना, विशेष करून मुला मुलींना तर आवर्जून द्या. खूप चांगला प्रभाव पडतो. आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गणपती बाप्पाचे एक हे मुलांसाठीचे खास स्तोत्र आहे. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे तुम्ही कुठल्याही पुस्तकांच्या दुकानातून आणू शकता. हे मुलांना दररोज पठण करायला लावा. मुलांनाच लावा, आईने केलं तर चालेल का नाही. पेपरला आपले कोण जाणार आहेत? मुलं जाणार आहेत. ज्या मुलांना वाचता येतं चांगलं त्यांना ते रोज तुटकं मुटकं वाचायला सांगा. म्हणता म्हणता एक महिनाभरात त्यांचं पाठ होईल. उच्चार जमतील, उच्चार सुधारतील, वाणी सुधारेल, स्पष्टपणा येईल बोलण्यामध्ये, भीती निघून जाईल. म्हणून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र उद्यापासून वाचायला सुरुवात करा. राहिला प्रश्न मिठाच्या चतुर्थीचा, तर ती जी चतुर्थी आहे ना अंगारकीपासून धरतात, त्यामुळे त्याची विशेष माहिती जी आहे ती जेव्हा अंगारकी येईल त्यावेळेस मी तुम्हाला अवश्य देईन. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. गणपती मूर्ती ज्यांना ज्यांना पाहिजे आहे किंवा स्वामी प्रकट दिन आलेला आहे, महाराजांची अष्टधातूची मूर्ती ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्यांनी नंबर देत आहे, त्याच्यावर संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.